चला सर, आज अंतिम युक्तिवाद संपलेला आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर आता झालेला आहे. एकंदरीत 15 विरोधात निकाल अपेक्षित आहे. काय वाटतं एकंदरीत युक्तिवाद तुम्ही सगळं ऐकलेलं आहे आतापर्यंतचं सुनावणीला तुम्ही प्रत्येक दिसून आला? नाही, दोन्ही पक्षकारांच्या माध्यमातून जो आज काही युक्तिवाद झाला त्या आजपर्यंत जो युक्तिवाद झाला ज्या क्रॉस या ठिकाणी घेतल्या गेल्या, आम्हाला आत्मविश्वास आहे कुठल्याही फॅक्ट्सच्या आधारावरती विरोधी पक्षकाराकडनं पिटिशनर जे होते पिटिशनरांकडनं कुठल्याही फॅक्ट्सचा आधार न घेता जी कामं इलेक्शन पिटिशनकडे चालतात, इलेक्शन कमिशनकडे जे चालतात, त्या धर्तीवरती या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशनचं सुद्धा त्यांनी मांडणी केली. त्यांच्याजवळ कुठल्याही फॅक्ट्स नव्हत्या. या आधारावरती आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आज एकूण चर्चेदरम्यान खरं तर एक असा विषय आला की शरद पवार हे प्राथमिक सदस्यच नाहीयेत, असा एक विषय आला. तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे? जे बरेचसे नेते मी गेल्या 2017 पासून बरेचसे नेते ज्यांची अपॉइंटमेंट सातत्याने 2015 पासून केवळ फक्त अपॉइंटमेंट चालली होती, बरेचसे नेते हे प्राथमिक सदस्य असतील अशी मला शंका आहे. सर, एक राजकीय प्रश्न होता वेगळा. काँग्रेसमध्ये एक आरोप केला जात होता, याच्या आधी ठाकरे गटाने आरोप केला होता की ईव्हीएम संदर्भात जे आहे ते एकंदरीत प्रशासनाने उपस्थित केलं जात आहे. आता वर्षा गायकवाड यांनी काही वेळा पोलीस पत्रकार नाही, एकदा हार निश्चित आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर, पायाखालची वाळू घसरल्यानंतर ह्या स्वरूपाचे आरोप येणाऱ्या काळामध्ये ते सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतील. आणि निवडणुकीनंतर केवळ फक्त ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्येच आपण टोकर अंडी ईव्हीएम मशीनवर फोडायची ही भूमिका आजच काँग्रेस पक्षाने ठामपणे आपली धरलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ईव्हीएम आम्हाला हरवतं. जनतेमध्ये आमची काय पात्रता आहे, जनतेमध्ये आमच्या पक्षाला काय स्थान आहे हे त्यांना पटवता येत नाहीये किंवा जनतेसमोर जाता येत नाहीये. मग काहीतरी कारण पाहिजे म्हणून ईव्हीएम मशीन आहे. महत्वाचं 30 तारखेच्या बैठकीबद्दल वारंवार या सगळ्यामध्ये उल्लेख झाला की ती बैठक अस्तित्वातच नव्हती किंवा अशी कोणती बैठक झालेली नाही. हा पहिला युक्तिवाद. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, तुमच्या बाजूने ज्या सगळ्या सह्या करण्यात आल्या त्या सह्याच्या आमदारांनी केल्या, त्यातले काही जण मुंबईत बैठकीला उपस्थित नव्हते, असं त्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला. ते नाही, युक्तिवादामध्ये समोरच्यांजवळ कुठल्याही प्रकारच्या फॅक्ट्स या त्यांना सापडत नव्हत्या म्हणून ही बैठक झाली नाही, ती बैठक झाली नाही. एकदा आमदार उपस्थित झाले आणि त्यांनी जर का त्यांच्या सह्या केल्या म्हणजे बैठकीला ते उपस्थित आहेत, फिजिकली आहेत, हे त्या ठिकाणी प्रूव्ह आम्ही केलेलं आहे. त्यांनी काहीही मांडलं तरी त्याला मला असं वाटतं की त्यांना काही सापडत नसल्यामुळे ही बैठक झाली नाही किंवा ती बैठक झाली नाही या स्वरूपाचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. थेट मुख्यमंत्र्यांविरोधात ती भूमिका जाहीर करताना पाहायला मिळते. नाही, एक सांगतो, भुजबळ साहेब आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. गेल्या 30-35 वर्षापासून ते त्यांची भूमिका सातत्याने जनतेसमोर मांडतायत. ओबीसी करता त्यांचा सातत्याने लढा चाललेला आहे. त्या गोष्टीचा आणि भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा किंवा ओबीसींचा लढाईच्या बाबतीमध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत. ओबीसींचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेलं, ते त्यांचं काम करतायत. त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत नाही. चर्चा सातत्याने चालू आहे की भुजबळांनी राजीनामा दिलेला आहे. आज एका वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही बातमी छापून आली आहे. काय सत्य त्याने? नाही, मला तरी वाटतं की अजूनपर्यंत असल्या स्वरूपाची बातमी वर्तमानपत्रात किंवा कोणीतरी माध्यमांमधनं समजा सांगत असेल. मी वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे याच्याविषयी तर माहितीच नाही, पण ते देणार आहेत हेही ऐकलं नाही. काल अजित पवारांकडे जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्याच आमदारांना, सगळ्याच पदाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आल्याचं कळतंय की ओबीसी असो किंवा मराठा असो, आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुणीही कुठलीही वक्तव्य करू नये किंवा कुठलाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका सुरुवातीपासून आपण बघितलेली आहे, जनतेने बघितलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नको झाला पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीची कालही होती, आजही उद्याही राहील. उद्या रोहित पवार हे पुन्हा ईडी समोर जात आहेत आणि काल सुप्रिया सुळे असं सातत्यानं म्हणताना दिसल्या की
आईस त्यांच्याकडे आहे, म्हणजे ते थोडक्यात भाजपवर किंवा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत की आईस ज्यांच्या हातात आहे त्यांना हा निकाल असो किंवा रोहित पवार यांची ईडीची चौकशी असो, हे सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात आणि कुठेतरी विरोधकांना अडचणीत आणतात. नाही, पहिला एक विषय की रोहित पवार साहेब ज्यावेळी ईडीच्या समोर पहिल्यांदा गेले त्याच्या अगोदरही बरेच नेते गेले. म्हणजे मला स्मरणात आहे की प्राजक्त तनपुरे गेले असतील, त्याच्यानंतर त्याच्या आधी जयंत पाटील साहेब गेले असतील, अनेक नेते ईडीच्या समोर गेले आणि परत बाहेरही आले. पण पॉलिटिकल शो काही कोणी केला नाही. हा पॉलिटिकल शो ईडीच्या माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी मिळवणे म्हणजे आम्ही कर्तृत्व फार चांगलं केलेलं आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न. मग भारतीय जनता पार्टीला दोष द्यायचा, महाराष्ट्रातल्या नेत्यांना दोष द्यायचा, हा केवळ फक्त पॉलिटिकल इव्हेंट आहे. माझी त्यांना नम्र विनंती असणार आहे, आपलं कर्तृत्व जर का चांगलं असेल तर ईडीमध्ये तुम्हाला काहीही होणार नाही. शो करण्यापेक्षा ईडी समोर आपण जर का आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर भाजप काय कुठलाच पक्ष तुमचं काहीच करू शकत नाही. असा शो यापूर्वी जयंत पाटील जेव्हा ईडीच्या चौकशीला गेले तेव्हा असं काही झालं नाही, त्यामुळे जयंत पाटलांना वेगळी नाही, मला दुःख ह्या गोष्टीचं वाटायचं की जयंत पाटील साहेब ज्या वेळेला किंवा प्राजक्त तनपुरे ज्या वेळेला ईडी समोर जायचे ते एकटे बिचारे आपली पिशवी घेऊन, थैली घेऊन ते ईडीच्या कार्यालयात जायचे, आपले एकटेच तिथून परत माघारी यायचे. ईडीला त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी काही उत्तरं द्यायची असतील ती दिली. पुढे काय झालं त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही. यांनी सुद्धा तसंच करावं. पॉलिटिकल शो करण्याची आवश्यकता वाटत नाही मला. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, महाराष्ट्रात 6 जागा आहेत. राष्ट्रवादी ही निवडणुकीमध्ये उमेदवार देणार का आणि किती महायुती? राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सुरुवातीपासूनच, जसं आता इलेक्शन आपलं डिस्क्वालिफिकेशनमध्ये एक विषय निघाला की तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहात गेलात, असा एक प्रश्न वकिलांनी मला विचारला. 2019 मध्ये ज्या वेळेला आघाडीचं सरकार निर्माण झालं त्यावेळेला शिवसेनेबरोबर जायचा निर्णय कोणी घेतला? तो आदरणीय पवार साहेबांनी. परत सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय, शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. आत्ता आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो कोणाबरोबर गेलेलो आहे? तर शिवसेनेबरोबरच गेलेलो आहे. जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 2019 पासून जो शिवसेनेच्या बरोबर जाण्याचा आणि सरकारमध्ये समावेश होण्याचा जो निर्णय 2019ला घेतला तोच आता पुढे शिवसेनेबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार हे त्या राज्यसभेमध्ये जातील. ठीक आहे. येस, धन्यवाद. थँक्यू. अजून काही पाहिजे? हॅलो. मला दृश्यम दादांचा संदर्भात नॉर्मल आहे ना. मुंबईतील निधी वर्तुळ होता, मुंबईतील आमदारांनी निधीची मागणी केलेली होती आणि या संदर्भात विरोधक आरोप करतायत की आम्हाला जो आहे तो निधी मिळालेला नाहीये. या उलट सत्ताधारी पक्षाचे जे आमदार होते म्हणजे शिवसेना, भाजप या पक्षाला निधी मिळालेला आहे. राष्ट्रवादी कोणी आरोप केलाय? काँग्रेसकडून आरोप करण्यात आलेला आहे. नाही, एक निधीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष हा आरोप जर का करत असेल अतिशय चुकीचा आहे. काँग्रेस पक्ष 2019 पासून जवळपास 2.5 वर्ष सत्तेमध्ये होता. ज्या पद्धतीने त्यांनी निधीचं वितरण केलेलं होतं त्याच धर्तीवरती आत्तासुद्धा मागच्या 1 वर्षापासनं किंवा 1.5 वर्षापासनं त्याच काँग्रेसच्या वाटचालीवरती सरकार काम करतंय. त्यामुळे समसमान निधी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न असतो. ठाकरे गटाचे गटनेते आहेत जे चौधरी, ते सुद्धा बोलत आहेत की आमच्या मतदारसंघात त्या गुन्हे राहतात आणि तुमच्या मतदारसंघात लोक राहतात. मी इन शॉर्ट सांगितलं की पहिल्या 2.5 वर्षामध्ये काँग्रेस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय अजितदादा तिघं मिळून सगळा जो सभागृहाच्या प्रत्येक विरोधाचा किंवा सत्ताधाऱ्यांचा विचार करून निधीचं वितरण करत होते. त्याच पद्धतीने आता शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा त्यांनी जी शिकवण घातलेली आहे त्याच धर्तीवरती ते निधीचं वितरण करतात. शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना म्हणजे या संपूर्ण जवळपास 74 जणांची नावं होती सगळ्यामध्ये. अजित पवारांना आता क्लीन चिट मिळाल्याचं कळतं. या गोष्टीविषयी मला काही सांगता नाही येणार, कारण त्या
तो प्रश्न अजितदादांचा आहे, त्यांना विचारलेला बरा राहील. पण शिखर बँकेच्याच आणखी एका प्रकरणात उद्या रोहित पवारांना हे सेमच प्रकरण नाही, मला नाही कल्पना त्याची, मला सांगता नाही येणार त्या विषयावर. सर, मंडल आयोग जे आहे त्याला आव्हान देण्याचा विचार जरांगे पाटील यांनी व्यक्त करून दाखवले. तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणाले की मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवत असं ते म्हणतात. नाही, आता एक कुठे माझा प्रश्न असा आहे की एकीकडे सरकार आरक्षण देतं म्हणताय, दुसरीकडे सरकारमधलेच एक मंत्री त्या आरक्षणाला आव्हान देत आहेत. त्यामुळे दोन पक्षांमध्ये किंवा सरकारमध्ये आलबेल नाही असं विरोधक म्हणतात. नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकांना आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आता आपसी कुठेतरी वक्तव्य करून या सगळ्या मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण मांडली पाहिजे. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याला समजा जर का आपण या स्वरूपाची वक्तव्य केली त्या समाजाचं कुठेतरी नुकसान होऊ शकतं. कुठल्या मंडल आयोगाला आपण चॅलेंज करणं हेही काही बरोबर नाही. शेवटी तो देशाचा निर्णय होता, राज्याला हितकारी निर्णय होता, ओबीसींच्या भल्याकरता होता. म्हणून कुठल्या आयोगाला आपण चॅलेंज करणं हे काही, मला असं वाटतं की त्याच्यावरती कोणी भाष्य नको केलं पाहिजे आणि एक दुसऱ्याला कुठे चॅलेंज करण्याची भूमिका ही योग्य नाही. आता राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल? 27 तारखेला निवडणुका होत आहेत राज्यसभेच्या 6 जागा. तोही एक चांगला भूकंप असेल, चांगलं असेल. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार तुम्हाला राज्यसभेत दिसेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.